कॉंग्रॅट्स. यश सरांनी तुला फायर केल्याबद्दल. लेखा, मला एक गोष्ट सांग, या कंपनीत आल्यापासून एक दिवस तरी गेलाय का ग की ज्या दिवशी यश सर तुला ओरडलेच नाहीये? यू नो व्हॉट, मला काय वाटतं, मला असं वाटतं की तू यश सरांचा ओरडा खाण्यासाठीच पॅशन इंटरनॅशनल जॉईन केलं. लेखा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू या कंपनीमध्ये आलीस आणि अजूनही टिकून आहेस ते फक्त दोन गोष्टींमध्ये. पहिली, बाय फ्लूक तुला जे अवॉर्ड मिळालंय ना त्यामुळे, आणि दुसरी एसपी सर. एसपी सर तुला खूप सपोर्ट करतात, खूप प्रोटेक्ट करतात, म्हणून यश सरांना नाईलाजाने गप्प बसावं लागतं, एसपी सरांचं ऐकावं लागतं. पण ज्या दिवशी तुझ्या या अवॉर्डची जादू उतरेल आणि एसपी सर तुला सपोर्ट करायचं बंद करतील ना, त्या दिवशी यश सर तुला या कंपनीतनं कसे धक्के मारून बाहेर काढतात ते बघ. झालं तुझं? नाही नाही, मला अजून बरंच बोलायचंय तुझ्याशी. लेखा, अवॉर्ड फंक्शन मध्ये यश सरांचा तू जो काही अपमान केला होतास तो अपमान अजूनही यश सर विसरलेले नाही. फक्त एसपी सरांमुळे ते गप्प बसलेत. एसपी सर त्यांना समजावतात ना, म्हणूनच तू अजूनही या कंपनीमध्ये टिकून आहेस. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप मोठा लेसन होता, कारण आज एसपी सर नव्हते ना ऑफिसमध्ये. एसपी सर ऑफिसमध्ये नसल्यावर यश सर तुझ्याशी कसं वागतील याची एक छोटीशी झलक त्यांनी दाखवून दिली आहे. मला की नाही तुझं खूप कौतुक वाटतं. म्हणजे बघ ना, एवढा अपमान होऊन सुद्धा तू अजूनही या कंपनीमध्ये टिकून आहेस. खरं तर तुझ्या जागी जर दुसरी कोणी असती तर ती केव्हाच या कंपनीतनं निघून गेली. पण तू म्हणजे अशी आहेस ना, चला येते मी. यश सरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवलंय ना मला. तुझी राहिलेली असाइनमेंट आता मला पूर्ण करायला सांगतील, कारण त्यांना माहिती आहे की ती असाइनमेंट तुझ्याकडनं पूर्ण होऊच शकत नाही. बाय. कशी आहेस तू? तू कशी आहेस? मस्त. कशी झाली पिकनिक? मस्त, फुल टू धमाल केली आम्ही. खूप दिवसांनी आमची गँग जमली होती ग. मॉम, काय झालं? एवढी शांत का आहेस? काही नाही. हे बघ, आता पिकनिक वगैरे झालंय ना, मग त्या सगळ्या गोष्टी हळूहळू बंद करायच्या. का? का काय का? अगं तुझं काय वय आहे का हे पार्टन पिकनिक करण्याचं? मग कसलं वय आहे माझं? तूच सांग ना मला. सानिका, तू आता लग्नाची झाली आहेस. व्हॉट? काय तुला किंचाळाला? अंगावर पाल पडली तुझ्या? हे बघ, आता ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू बंद करायच्या आणि लग्नाला तयार व्हायचं. मॉम प्लीज, इतक्यात मला अजिबात लग्न करायचं नाहीये. मग कधी लग्न करणार आहेस तू?
केस पिकल्यानंतर, दात पडल्यानंतर? अगदीच तसं काही नाहीये, पण आता इतक्यात अजिबात नाही. सो प्लीज डोंट फोर्स मी, ओके? ते काही एक नाहीये सानिका. आता तुला मी जास्त दिवस घरामध्ये ठेवणार नाहीये. तर तू लग्न कर, नवऱ्याच्या घरी जा आणि मग काय वाटेल ते कर तू. मॉम, याच गोष्टीचा मला वैताग येतो. आणि हे बघ, तू सांगितलेल्या मुलाशी मी अजिबात लग्न करणार नाही. अगं मग तू कोणी बघितलंयस का? ममा, म्हणजे तसं नाहीये ग. मला म्हणायचं होतं की समजा पुढे जाऊन मला एखादा मुलगा आवडला तर मी त्याच्याशीच लग्न करेन, मग तो कोणीही असू दे. आणि तू जर मला असाच फोर्स करत राहिलीस ना तर मी पळून जाऊन लग्न करेन ना. आणि तसंही तू माझी मॉम आहेस म्हणून मी तुझं वाटेल तर ऐकावं असं अजिबात नाहीये. वा, काय तडपदार पोरगी आहे आपली. बघ ना, ती इतकी तुला उलट बोलतेय पण तू चुप बसलीस, एका शब्दाने बोलत नाहीयेस. नाही खरंच छान संस्कार केलेस तिच्यावर, चांगलं वळण लावलंयस तिला. वा. हे बघा, तुम्ही माझ्यावरती काय घसरताय? आणि काय हो, तुम्ही मला बोलताय ना, पण तुम्ही स्वतः काय केलं? काय दिवे काय लावलेत? हा, मग तुमच्या मुलीला वळण तुम्ही का नाही लावलं? तसं करण्यापासून तुम्हाला कोणीही अडवलेलं नव्हतं ना. समीरा, का? मुलांच्यावरती संस्कार काय फक्त बायकांनीच करायचे आणि पुरुषांनी काय करायचं? दारू पिऊन लोळत पडायचं? आता गप्प बसा. का? मी का गप्प बसू? तुम्ही आयुष्यामध्ये काहीही केलं नाही आणि सानिकाच्या समोर काय आदर्श ठेवला? तर एक अपयशी दारुडा बाप. मग तुम्ही मला कुठल्या तोंडाने सांगणं गप्पा बसायला? आता थोबाड बंद ठेव तुझं. नाही करणार. काय कराल तुम्ही? सांगा ना, काय कराल तुम्ही? मॉम, डॅड, प्लीज. टॉपिक आहे काय कटकट लावली स्वाल्यापासून? ही सगळी कटकट वाटतेय तुला? नाहीतर काय, सारखं आपलं हे करू नकोस, ते करू नकोस, इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस, पिकनिकला जाऊ नकोस, पार्ट्या करू नकोस मित्रांबरोबर. अगं मग मी करायचं तरी काय? जरा बाबांबरोबर राहा, राजकारणात थोडं लक्ष घाल. आत्तापासून म्हणजे चांगला घोडा झालायस की तू. पण हीच वेळ असते राजकारणात शिरण्याची, काहीतरी करून दाखवण्याची, आपला चेहरा जनतेसमोर आणण्याची. आई उगाच पकवू नकोस. काय म्हणालास? नाहीतर काय. अगं एकदा का त्या पॉलिटिक्समध्ये शिरलो ना की स्वतःचं असं काही लाईफच उरणार नाही. निदान तोपर्यंत लेट मी एन्जॉय. काय म्हणायचं रे तुला? अरे तुझ्याच एवढी मुलं गावातनं स्वतःचं करिअर करण्यासाठी तुझ्या बाबांना येऊन भेटतायत. आत्ताच बघ, बाहेर कोणीतरी एक मुलगा आलाय, त्याचं नाव दुर्गेश का काहीतरी आहे. आणि तू आई उगाच बाहेरच्यांची एक्झाम्पल्स देऊ नकोस तुम्हाला. बाहेरच्या लोकांची नकोत ना, मग घरचंच उदाहरण देते. यश सर नाही, तुझाच भाऊ आहे ना, तू तुझ्याच वयाचा आहे. पण बघ कसा स्वतःचा बिझनेस उभा केलाय त्याने या वयात, केवढे कष्ट काढलेत त्याने. आणि तुला सगळं मिळतंय पण नकोय ते. मला ते नकोय असं म्हटलंय का मी तुला? आई मलाही पॉलिटिक्समध्ये करिअर करायचंय, माझीही मेहनत करायची तयारी आहे. पण कधी? योग्य वेळ आल्यावरती. आय एम जस्ट वेटिंग फॉर राईट टाइम मॉम. तोपर्यंत लेट मी एन्जॉय. तुझं हे सगळं ऐकून ना मला एका गोष्टीची खात्री पडली, तुझं आणि सानिकाचं आयुष्यात काहीही होणार नाही. आपली सगळी इस्टेट यशच्याच नावावरती आहे. तुम्ही दोघं जण आयुष्यभर त्याचे नोकर बनून राहणार आहात. स्टॉप इट. हा ओम कोणाचाही नोकर बनून राहायला जन्माला आलेला नाहीये या घरात, आणि हे तू बघशीलच. काय लेखा? शेवटी मी जे म्हणाले होते तेच झालं.
यश सरांनी तुझं सगळं काम माझ्यावर सोपवलंय. म्हणजे यश सरांनी तुला जे डिझाईन फायनल करायला सांगितलं होतं ते जर तू पूर्ण नाही करू शकलीस तर ते मला फायनल करायला सांगितलं. कारण त्याला चांगलंच ठाऊक आहे की हे काम तू नाही करू शकत. आणि मला सुद्धा हे चांगलंच ठाऊक आहे ग, तुला हे काम जमणारच नाही. कारण तुला हे काम येतच नाही. नीता प्लीज. जाणारच आहे मी इथून, कसली घाई आहे. ते काय गोष्ट सांगू का तुला, शेवटी तू कितीही प्रयत्न केलास तरी तू माझ्या पुढे नाही जाऊ शकत. हे बघ नीता, मला हे सगळं करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. तू हे फक्त बोलायला बोलतेस, पण तू जो हा काय डाव रचला होतास ना तो आता पूर्णपणे फसलाय. म्हणजे बघ ना, आता तू हे डिझाईन जरी फायनल केलंस तरी या डिझाईनचं सगळं क्रेडिट मलाच मिळणार. त्यामुळे यावेळेस बाजी मी मारली आहे. हा, पण आशा सोडायची नाही. हा, प्रयत्न करत राहायचे. क्या पता, नशीब कदाचित तुझी साथ उद्या दे. Never know. All the best. काय रे, काय झालं? काय होणार आहे, रूम मध्ये शिरलो आणि आईची चावचाव सुरू झाली. मी पण जशी रूम मध्ये शिरले ना तसं आईचं लेक्चर सुरू झालं. डोकंच आऊट झालं माझं. का, तुला कशाला बोलवती मामी? कशावरून बोलणार, नेहमीच लेक्चर, लग्न कर लग्न कर. पण काही म्हण सानिका, नाही आता या घरात तुझ्या लग्नाचा विषय निघणारच ना. किती झालं तरी तुझं लग्नाचं वय झालंय आता. काय ओम, तू पण सुरू झालास? अरे पण तू किती अवॉइड करण्याचा प्रयत्न केला तरी तुझं लग्न होणारच आहे ना. हो, म्हणून काय आई सांगेल त्या मुलाशी लग्न करू का मी? अरे पण मग प्रॉब्लेम काय? ओम प्लीज, तुला माहितीये माझा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते. तरीही तू. ठीक आहे, मग आता सिरियसली बोलतो. हे बघ, आईने सांगितलेल्या मुलाशी जर तुला लग्न करायचं नसेल ना, तुझ्या मनात जो मुलगा आहे ना त्याचं नाव डिस्क्लोज कर, सांगून टाक सगळ्यांना. तेवढा एकच सोल्युशन आहे तुझ्याकडे. ओम, तू म्हणतोयस ते खरं आहे, पण त्या मुलाचं नाव मी जर का घरी सांगितलं तर घरी नवीनच प्रॉब्लेम सुरू होईल. त्याचं काय? हॅलो साहिल, इतका वेळ का लागला फोन उचलायला? तुला तिकडे उशीर झाला की मला भीती वाटायला लागते. की मला काय झालं तर नाही ना? साहिल, ताई, अगं तुला किती वेळा सांगितलं उगाच माझी काळजी करत नको बसूस म्हणून. तुला तिकडे बसून बोलायला काय जात आहे? इथे तुझ्या काळजीने आमची झोप उडाली माहितीये. साहिल, नक्की काय करतोयस तू तिकडे? तुझी परीक्षा जवळ आली. निदान निदान परीक्षा देण्यासाठी तरी ये. ताई खूप वैतागली तुझ्यावर. मला माहिती आहे ती वैतागली आहे, पण तिची बोलणी मला ऐकावी लागतात. त्याचं काय? हे बघ, तू इथे ये आणि तिला जी काय उत्तरं द्यायची ना ती दे. हे बघ ताई, तू मला कितीही समजवायचा प्रयत्न केलास तरी मी परत येणार नाहीये. बरं ठीक आहे, नको येऊस परत. पण मला एवढं तरी सांग की तू कुठे आहेस? नाही ताई, मी तुला हे सांगू शकत नाही. तुला काय वाटलं? तू जर मला सांगितलं नाहीस तर मला नाही कळणार.
साहिल मला माहितीये तू कुठे आहेस. तू दादासाहेबांच्या घरी आहेस ना. कारण तुला नाशिकमध्ये फक्त एकच घर माहिती आणि ते आहे दादासाहेबांचं. नाही, मी दादासाहेबांच्या घरी नाहीये. साहिल, तुम्ही आता फोनवर कुणाशी बोलत होता आणि तुम्ही त्यांना खोटं का सांगितलं की तुम्ही दादासाहेबांच्या घरी नाही आहात म्हणून? ते मी माझ्या घरच्यांशी बोलत होतो. अहो पण मग तुम्ही असं श्याम काका, तुम्हाला मी म्हणालो होतो ना मला राजकारणात करिअर करायचंय. ते माझ्या घरच्यांना पसंत नाहीये म्हणून ते मला नाशिकला येऊ देत नव्हते. पण मी त्यांच्या मर्जीविरुद्ध इथं आलोय ना. त्यांचं असं म्हणणं होतं की हे असले उद्योगधंदे करण्यापेक्षा नोकरी करावी म्हणून. आता त्यांनाही हे माहिती आहे की राजकारणात यायचं असेल तर नाशिकला दादासाहेबांचं घर हाच एक सोर्स आहे. म्हणून ते माझ्या मनातलं सगळं काढून घेत होते. अहो पण तुम्ही इथे आलाच आहात तर त्यांना सांगून का टाकत नाही की तुम्ही दादासाहेबांच्या घरी आहात म्हणून? ते अहो श्याम काका, असं काय करताय? जर मी त्यांना सांगितलं तर ते मला तडक इथे घ्यायला येतील ना. आणि मला तर जायचं नाहीये ना, म्हणून खोटं बोललो मी त्यांच्याशी. बरं, उदय साहेब तयार आहेत. त्यांनी तुम्हाला गाडीजवळ यायला सांगितलं. हां ठीक आहे, आलोच मी. हे काय चाललं लेखा? किती वेळापासून फोनवर बोलतेस तू? ऑफिसमध्ये काम करायला येतेस का फोनवर बोलायला येतेस लेखा? नाही ते लेखा, मी तुला पैसे काम करायचे देतो, फोनवर बोलायचे नाही. मी ऍक्च्युली माझ्या भावाशी बोलत होते. तो हे बघ लेखा, तू कोणाशी काय बोलत होतीस हे समजून घेण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. समजलं? ऑफिस आज नंतर तुला ज्याच्याशी जितक्या वेळ बोलायचंय तितक्या वेळ तू बोलू शकतेस. आय डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन फॉर दॅट. पण ऑफिस आज मध्ये कामाच्या वेळेला फक्त कामच झालं पाहिजे. Did you get that? येस सर. हॅलो समीरा, मी वैजी बोलते. हा वैजू, बोल ग. आज कशी काय आठवण झाली? आठवण तर रोजच होते, पण कामाच्या व्यापात नेहमी फोन करायला नाही मिळत ग. अगं ते तर झालंच ग. एकदा का आपलं लग्न झालं ना की आपण संसारामध्ये असे काय अडकतो ना त्या विचारायलाच नको. अरे हो, बोलण्याच्या नादात ना मूळ विषय बाजूलाच राहून गेला बघ. अगं तुला ते साठे माहित आहेत का? वसंत साठे. साठे म्हणजे कोण ग? अगं साठे इंडस्ट्रीचे मालक. हा हा, ते फार पूर्वी ना दादांना भेटायला आले होते.
त्यांचं काय? अगं तुझं नशीबच उजळलं बघ, तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? हो अगं, त्यांचा मुलगा पिनाकने तुझ्या सानिकाला माझ्या मुलाच्या सचिनच्या पार्टीत पाहिलं आणि त्याला ती खूप आवडली. सचिन त्यांचा मित्र आहे ना, तर त्याने सांगितलं की तुम्ही आमचे फॅमिली फ्रेंड आहात म्हणून. मग काय लगेच वसंतरावांचा फोन आला, त्यांना मुलगी पाहिजे, बोल कधी यायला सांगू त्यांना. काय सांगतेस काय तू वैजू? हो ग बाई, खरं तेच सांगते, बोल लवकर बोल. सांगते ना मी तुला. हे बघ सोन्यासारखं स्थळ चालून आले, हातचं घालवू नकोस. हा हे बघ, मी आधी ह्यांच्याशी बोलते आणि मग सांगते तुला. हा बर. वैजू, थँक्यू सो मच. बाय बाय. खरंच सानिकाचं नशीब चांगलं म्हणून एवढं मोठं स्थळ तिला स्वतःहून चालून आलंय. काहीही करून हे लग्न व्हायलाच पाहिजे. नाही म्हणजे त्याच्याकरता सानिकाला तयार करायलाच पाहिजे. पवार आत या जरा. साहेब बोलवलं? काय काय कामं काय काय आहेत आजची? साहेब आजचा दिवस खूप गडबडीचा आहे, खूप कार्यक्रम आहेत आज. तुम्ही कामाचं सगळं वेळापत्रक घेऊन या. आणि जाता जाता या दुर्गेशची ओळख करून द्या सगळ्यांची. साहेब, मला अशी वरवरची ओळख नको आहे. मला काहीतरी चांगलं काम हवंय. कामामुळे माझी जी ओळख निर्माण होईल ती ओळख माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. अरे हे जुनं राजकारण झालं, म्हणजे तेव्हाची पद्धती. पूर्वीच्या राजकारणामध्ये पॉलिटिशियन्स लोकांची कामं करण्यावरती जास्त भर द्यायचे ओळखीपेक्षा. पण तो जमाना वेगळा होता. तेव्हाचं राजकारण आत्ताचं राजकारण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी समजलो नाही साहेब. नाही समजलं? सांगतो. कसं आहे, सध्याच्या राजकारणामध्ये कामापेक्षा ओळखीला जास्त महत्व असतं. म्हणजे तू काम केलं नाहीस तरी चालेल, पण लोकांनी तुला ओळखलं पाहिजे. अलीकडच्या राजकारणी बघ की कामं करतील नाही करतील, पण शहरभर पोस्टर्स आणि बॅनर्स लावून सतत लोकांच्या समोर राहतात आणि लोकही त्यांना दरवर्षी निवडून देतात. राजकारण म्हणजे बिझनेस झालेला आहे काय पवार साहेब. त्यामुळे बिझनेसमध्ये जेवढी जाहिरात जास्त तेवढा आपला धंदा चांगला. आणखीन एक गोष्ट समज, तू काम केलंस पण लोकांनी जर का तुला ओळखलंच नाही तर उपयोग काय? हे राजकारण माझ्यासाठी नवीन आहे साहेब. हरकत नाही, हळूहळू शिकून घेईन मी सगळं. पण साहेब एक गोष्ट सांगतो, स्वतःची ओळख निर्माण करता करता मला लोकांसाठीही काम करायचं. चला पवार साहेब, माझी ओळख करून देताय ना? ये. हा पोरगा म्हणजे तेज धार असलेला चाकू आहे, पण मूठ नसलेला. दुसऱ्यावरती वार करताना जपून केला पाहिजे, नाहीतर माझाच हात रक्तबंबाळ व्हायचा. मृदुला, मृदुला ऐक ना. काय झालं एवढी आनंदात दिसतेस? अगं बातमीच तशी आहे. काय? ती माझी मैत्रीण वैजू. अगं वैजयंती कारखानीस, जिचा नवरा मुख्य सचिव आहे ना, ती. लक्षात आलं लक्षात. त्याचं काय? अगं तिचा आता फोन आला होता. ते साठे इंडस्ट्रीचे मालक आहेत ना, त्यांच्या मुलाने सानिकाला मागणी घातली आहे. अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे. हो ना ग. अगं त्यांच्या मुलाला सानिका खूप आवडले. काय सांगतेस काय? आणि आता त्यांना आपल्याकडे बोलणी करायला यायचंय. अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे. हो ना ग, पण आता काय करायचं मला काही सुचतच नाहीये. अजितदादाशी बोललीस याबद्दल? छे ग, आत्ता तर मला फोन आला होता
आणि मी तडक तुला सांगायला आले. हे बघ समीरा, आता काही गोष्टी ना आपल्याला विचारपूर्वक करायला हव्यात. सर्वात मुख्य म्हणजे सानिकाला लग्नासाठी तयार करायला हवं. त्याच असतं टेन्शन आहे. अगं सानिकाचीच तर मला भीती वाटतेय. निव्वळ सानिकाचीच नाही, अजितदादाची पण भीती आहे. त्याला म्हणाव, मुलाकडची माणसं जेव्हा बोलणी करायला येतील तेव्हा दारू पिऊन घरी येऊ नकोस. मृदुला, त्यांना एक वेळ सांगितलं तर ते ऐकतील तरी, पण सानिका, तिचं काय करायचं? ते तुला नीट समजावून तिला सांगायला हवं. हे बघ, तिच्याशी बोलताना उगाच स्वतःचा तोल ढळू देऊ नकोस. तेच तर कठीण आहे ना मृदुला. सानिका मधून मधून कशी वागते हे माहिती आहे ना तुला. माहितीये, म्हणूनच तर मी तुला सांगते, जस्ट बी केअरफुल. हाय यश. हां SP. अरे बस. बरं मला सांग, मावशींची तब्येत कशी आहे आता? बरी आहे, ठीक आहे. डॉक्टर काय म्हणाले? काय म्हणणार, ते म्हणतायत की वयानुसार मावशीची मेमरी लॉस झाली आणि त्यात पूर्वी घडलेल्या घटनांचा इफेक्ट अजूनही तिच्या मनावर आहे. त्यामुळे भूतकाळातल्या गोष्टीत ती रमते आणि ह्या सगळ्यामुळे सत्य परिस्थिती काय आहे हे तिला कळत नाहीये. मग आता याचं सोल्युशन काय? ट्रीटमेंट सुरू करणं हाच उपाय. त्या डॉक्टरांनी मला असं सांगितलंय की सतत मावशीशी बोलून वर्तमान काळाशी असलेलं तिचं भान जागृत ठेवावं लागेल. बघूया काय होत आहे ते. डोंट वरी SP, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. काळजी करू नकोस. ते तर आहेच रे, पण मी एक्सेप्ट केलंय की वयानुसार मावशीचं असं होणारच. पण यश, इतकी वर्ष मावशीने मला सांभाळलं, आता मला तिला सांभाळायचंय. एनिवेज, ते जाऊ दे. मला सांग, ऑफिसमध्ये काय चाललंय? ऑफिसचं काय नेहमीच आहे. लेखाने अजूनही ती डिझाईन कंप्लीट करून आणून दिलेली नाही आहे. आणि मी तिला हे सुद्धा सांगितलं की जोपर्यंत ती आज हे डिझाईन कंप्लीट करून आणून देत नाही तोपर्यंत तिने ऑफिसमधनं आज घरी जायचं नाही. नाही, पण यश, तिने डिझाईन आजही दिलं नाही तर? आय डोंट नो, आय रिअली डोंट नो की मी काय करेन. मे आय कम इन सर? अरे वा, डिझाईन आज कंप्लीट झाली तर बघू. सर, मला सुट्टी हवी. आणि ती मी तुला देऊ शकत नाही लेखा. सर, मग मी ही नोकरी सोडते. ते सुद्धा तू नाही करू शकत, कारण आपल्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तसं लिहिलं आहे आणि तू हा जॉब एक्सेप्ट करायच्या वेळेला त्या कॉन्ट्रॅक्टवरती सही केली आहेस. तुला आठवत नसेल तर मी ते कॉन्ट्रॅक्ट तुला परत एकदा वाचायला देऊ शकतो. सर प्लीज सर, माझा खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे. माझा भाऊ गेले काही दिवस गायब आहे आणि सब त्याला शोधण्यासाठी मला सुट्टी हवी. मी सुट्टी तुला नाही देऊ शकत लेखा, कारण तू अजूनही तुझं काम पूर्ण केलेलं नाहीयेस.
सर प्लीज सर, मला खरंच सुट्टीची गरज आहे. प्लीज मला सुट्टी द्या. लेखा, मगाशी तू तुझ्या भावाशी बोलत होतीस. याचा अर्थ तो जिथे आहे तिथे तो अगदी सेफ आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्यापेक्षा कामाची काळजी कर. आणि मला डिझाईन लवकरात लवकर हवंय. ओके, सो डिझाईन लवकरात लवकर आणून द्या. गेट बॅक टू द वर्क. यश, लेखा एकटीच आहे ऑफिसमध्ये. तिला कंपनी म्हणून मी थांबतो. तू निघालास तरी चालेल. अरे निघालास तरी चालेल काय? मावशी घरी एकटी आहे ना, तिचं काय? अरे यश, मावशी घरी एकटी राहिल्याने काय प्रॉब्लेम येणार नाहीये. हे काम पूर्ण झालं की घरी जाईल. अरे पण तिचं काम पूर्ण व्हायला जर का रात्री उशीर झाला तरी तू थांबणार आहेस का? मी मदत करेन ना तिला, मग काम लवकर पूर्ण होईल. ऑफकोर्स, इफ यू परमिट. ठीक आहे, थांबतो. पण एस पी लक्षात ठेव, हे डिझाईन मला आजच्याच कम्प्लीट करून हवं. ओके. आणि हां, डिझाईन कम्प्लीट झाल्यावर मला ताबडतोब मेल कर, मी चेक करेन. आणि आजच्या आज. ओके, शुअर. ठीक आहे, मी निघतो. गुड नाईट. गुड नाईट. आय एम सो सॉरी. आपण कुणाला घेऊन जायचं? तू येणार माझ्या बरोबर? अरे मला तिथं काय बी नाही समजणार ना. मग कोण येईल माझ्या बरोबर? मी येईन. हो, हॅलो. हां, फाईल. हां, अहो काय, कुठे हरवलात तुम्ही? मी तुमच्याशी बोलतोय. साहेब, हा दुर्गेश नुकताच जॉईन झाला आपल्या पार्टीत. आणि दुर्गेश, हे वरुण साहेब, आपल्या दादासाहेब सरनाईकांचे नातू. हॅलो. हाय. साहेब, मुलगा एकदम सिन्सिअर आहे हा, आणि इंग्लिश पण सॉलिड आहे. आपले उदय साहेब तर बेहद खुश आहे त्याच्यावर. व्हेरी गुड. आता तुमच्यासारख्या तरुणांचीच गरज आहे राजकारणात. सो वेलकम टू जनसेना. हाताला काय झालंय तुमच्या? काय नाही. दॅट्स गुड. अरे सर, कंटिन्यू. तुम्ही ऍक्च्युली तुझं काम होईपर्यंत मी थांबणार ऑफिसमध्ये. सर, तुम्ही कशाला? नो प्रॉब्लेम. बरं, मी बसलो तर तुला डिस्टर्ब होईल का? नाही सर, प्लीज बसा ना.
सर माझं डिझाईन कम्प्लीट झालं. गुड. बरं मी आता लगेच हे मेल करतो. बाय द वे लेखा, एक विचारू? हां. तू ऑफिसमध्ये नेहमी इतकी अपसेट का असतेस? अगं तू इतकी टॅलेंटेड आहेस, इतकी हुशार आहेस. तू जर थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेट केलंस ना कामावर तर तुझं काम आणखी फास्ट होईल ना. काय प्रॉब्लेम काय? बघ मला न घाबरता सांग. मे बी आय कॅन हेल्प यू. नाही सर, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. तू अजूनही काहीतरी लपवतेस ना माझ्यापासून? याचा अर्थ तू मला अजूनही तुझा चांगला मित्र मानत नाहीस. नाही सर, खरंच तसं काही नाही आहे. अगं मग कसं आहे? हे बघ, आपले प्रॉब्लेम, आपली दुःख अशी लपवायची नसतात, ती शेअर करायची असतात. त्याने मन हलकं होतं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायलाही मदत होते. हे बघ, मोकळेपणाने सांग, काय प्रॉब्लेम आहे? सर, माझा भाऊ गेले काही दिवस गायब आहे. पण तू फोनवर बोलली होतीस ना त्याच्याशी? हो, बोलत होते. मी त्याला विचारत होते की तू कुठे आहे. सर, तो नाशिकमध्ये एवढं मला माहिती, पण तो तिथे नक्की कुठे आहे, कुठे राहतोय, काय करतोय, काहीच माहिती नाही. सर, आणि तो काही सांगतही नाहीये. गेले काही दिवस त्याच काळजीत आहे. धड लक्षही लागत नाही कुठे. सर, त्याचसाठी मला सुट्टी हवी होती, पण यश सरांनी तीही नाकारली. सर, आता तुम्हीच सांगा, मी काय करू? हे बघ, तू काळजी करू नकोस. डोंट वरी, मी अशी बोलतो. तुझ्या भावाला आपण शोधून काढू. ओके? बाय द वे लेखा, तुझ्या भावाचं नाव काय? त्याचं नाव हॅलो. समीर, मी शेजारची तारा काकू बोलतीये. हा तारा काकी, बोल. तुझी समीर मावशी पडलेत, त्यांना लागलंय खूप. तू लवकर निघून ये. काय? मी डॉक्टरांना बोलवलंय, ते येतच असतील आता. तू पण लवकर घरी निघून ये. ओके ओके, मी लगेच घरी येतो. ठीक आहे. सर, काय झालं? अगं, माझी मावशी पडली, तिला खूप लागलंय. मला निघावं लागेल. सर, मी पण येऊ तुमच्या बरोबर? नाही, नको. अगं, आधीच खूप उशीर झालाय आणि त्यात तुला तुझ्या भावाचं टेन्शन आहे. मी निघतो. सर, पण तुम्हाला काही मदत लागली तर प्लीज मला सांगा. शुअर. बरं लेखा, तुझं काम झालं असेल तर तू आवरून घे, मग मी मेल करतो, मग आपण एकत्र जा. मी तुला ड्रॉप करतो. साखरे, मायदेव आणि रेवणकर, तुम्ही लक्षात घ्या, हे मिशन आपल्यासाठी, आपल्या पक्षासाठी खूपच महत्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा रक्तदान महायज्ञ यशस्वी झालाच पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज रात्रीपर्यंत आपल्या शहरातल्या सगळ्या रस्त्यांवर, महत्वाच्या चौकांमध्ये आपले पोस्टर्स आणि बॅनर्स लागलेले दिसले पाहिजेत मला. हा लागतील साहेब, काही काळजी करू नका. व्हेरी गुड. दुर्गेश, एक मिनिट इकडे. काय झालं साहेब? माझं काय चुकलं का? नाही, अरे नाही, तुझं काही चुकलेलं नाही आहे. मी जरा काहीतरी वेगळाच विचार करत होतो. कसला विचार साहेब? मला सांग,
मगाशी जेव्हा मी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत होतो त्यावेळेला तू माझ्याकडे रोखून का बघत होतास? तू खरं काय ते सांग. ते लपवाछपवी आवडत नाही मला. खरंच सांगतो सर, मी विचार करत होतो की तुम्ही आज एका कसलेल्या राजकारण्यासारखं राजकारणात वावरताय. पण तुम्हाला कधीच राजकारणात यायचं नव्हतं ना. काय रे, हे तुला कसं काय कळलं? ते फार पूर्वी मी तुमची एक मुलाखत वाचली होती. त्यात तुम्ही असं म्हटलं होतं की तुम्हाला कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडवून आणायची. घराघरात कम्प्युटर असला पाहिजे असं तुमचं स्वप्न होतं. काय झालं त्या स्वप्नाचं साहेब? असं काय घडलं की अचानक तुम्हाला राजकारणात यायला लागलं? दुर्गेश, प्रत्येक वेळेला परिस्थिती आपल्या हातात असते असं नाही. आपण स्वतःसाठी म्हणून जी काही स्वप्न बघतो ती कधी कधी पूर्ण नाही होऊ शकत. आपल्याला आपल्या जवळच्या माणसांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अटळ संघर्ष करावा लागतो.